शनीची कृपा अखेर दिसणार, या भाग्यवान राशींना मिळणार कर्माचं दुप्पट फळ. तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता आणि न्यायाची देवता म्हणून ओळखले जातं. शनी ग्रह हा सर्वात संयमी, प्रभावशाली व कठोर ग्रह आहे मानला जातो. इतर ग्रहाच्या तुलनेत शनीचा वेग अत्यंत मंद असतो. त्यामुळे तो एका राशीत दीर्घकाळ राहतो. म्हणून तेव्हा शनीची दृष्टी किंवा युती इतर ग्रहांशी होते तेव्हा ती कधीकधी अतिशय शक्तिशाली राजयोग निर्माण करते. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि या हालचालीमुळे काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. विशेष बाब म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 12:12 शनी बुध एकमेकापासून 120 अंशावर येणार आहे. त्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल असे ज्योतिषीय गणनामधून दिसतं. याच दिवशी बुध ग्रह संध्याकाळी तूळ राशीत प्रवेश करेल. म्हणजेच शनी आणि बुध हे एकमेकांच्या पंचम व नवम स्थानावर असतील आणि या दुर्मिळ युतीमुळे काही राशींच्या लोकांना भाग्य उजळण्याची शक्यता निर्माण होत आहे. तर 1 नंबरला रास आहे धनु. शनी बुध युतीचा हा योग धनु राशींच्या लोकांसाठी विशेष शुभ मानला जातो. शनी हा 4थ्या भावाचा आणि बुध हा लाभ भावाचा अधिपती असल्याने या राशींच्या लोकांना कार्यक्षेत्रात चांगली प्रगती, वरिष्ठ सहकार्य व अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही जुन्या इच्छा आणि किंवा त्यांचे अडकलेले कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरगुती जीवनात सहोदर्य वाढेल आणि कौटुंबिक संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीचे विचार आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. जर मित्रांनो तुमची रास धनु असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2ला रास आहे कुंभ. हा नवपंचम राजयोग कुंभ राशींच्या लोकांसाठी सुखद आणि परिवर्तनशील काळ घेऊन येणार आहे. सध्या या राशीच्या शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे हळूहळू नकारात्मक कमी होत जाऊन परिस्थिती सकारात्मक दिशेने वळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, घरात शांतता आणि आनंद वाढेल. विदेशात काम करणाऱ्या किंवा बहुराष्ट्रीय क्षेत्राशी निगडीत लोकांचा विशेष फायदा मिळू शकतो. कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरावर धैर्य वाढेल. जर मित्रांनो तुमची रास कुंभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3ला रास आहे मिथुन. हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी नव्या संधी आणि प्रगतीचा काळ ठरू शकतो. या काळात बुध नवम भावात आणि शनी दशम भावाचा विराजमान असल्याने करिअर, व्यवसाय व शिक्षण या सर्व क्षेत्रात सुधारणा होण्याचे संकेत आहेत. दीर्घकाळ अडकलेली कामं पूर्ण होतील. जे नोकरी शोधात आहेत त्यांना योग्य संधी मिळू शकते आणि अधिक नोकरी असलेल्या पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठा डील्स किंवा नफ्याचा संधी मिळू शकतो. घर, वाहन किंवा संपत्तीविषयी निर्णय होण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो. एकंदरीत पाहता 30 वर्षांनंतर या राशींना होणार दुर्मिळ शनी बुध राग नवपंचम काही राशींच्या लोकांसाठी मोठ्या बदलीत दार उघडू शकतो. काळात संयम, नियोजन, आत्मविश्वास घेतलेले निर्णय भविष्य प्रगतीचा मार्गदर्शन ठरू शकतात. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.